सर, उद्योगमार्ग परिवारात तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा. माझं नाव सुयोग सुनील करडले. आम्ही दोघं भाऊ आहोत. अच्छा. वडिलोपार्जित आमचा पहिला पोल्ट्रीचा व्यवसाय होता. आज आम्ही त्याचं रूपांतर एक कंपनीमध्ये केलेलं आहे. हॅचरीचा पूर्ण ऍड्रेस आपल्या प्रेक्षकांना सांगा. आपल्या हॅचरीज ॲड्रेस, आपलं नाव आहे SK पोल्ट्री ब्रीडिंग फार्म अँड हॅचरीज, हा. नगर जामखेड रोड, गावकाडा, तालुका आष्टी, जिल्हा बीड. ह्या ठिकाणी आपलं कार्यरत आता काम चालू आहे. सर, आपल्या हॅचरीमध्ये आता कोणकोणत्या प्रकारचे व्हरायटीचे पिल्ले अवेलेबल आहेत? आपल्याकडं सोनाली आहे, गावरान आहे, कावेरी आहे, DP क्रॉस आहे आणि एक ब्लॅक ॲस्ट्रॉप म्हणून असे 5 प्रकार आहेत आपल्याकडे. कुक्कुटपालन हा व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी कोणत्या व्हरायटीचे पिल्ले घेतले पाहिजे? कावेरी जी आहे ते मांस उत्पादनासाठी चांगली आहे, जी की बाबा उत्पादन त्याचं फास्ट आहे. आणि सोनाली जी आहे ते गावरानच्या रिलेटेड आहे, म्हणजे ज्यांना कोणाला गावरान हा व्यवसाय करायचा आहे तर त्यांनी गावरानपेक्षा सोनाली जर केलं तर ते जास्त फायदेशीर राहू शकतं. कारण की सोनाली जो आहे आणि गावरान आहे हा म्हणजे जास्त त्याच्यामध्ये डिफरन्स काहीच नाही सोनालीमध्ये आणि गावरानमध्ये. पण सोनालीची जी रोग प्रतिकार शक्ती आहे ती चांगल्या प्रकारे आहे. अंडे पण ते चांगल्या प्रकारे देतात आणि जी मांस त्याची चव जी आहे ती पूर्ण गावरान सारखीच मांसची चव आहे त्याची. अच्छा, हो. आणि सायकल किती दिवसाची असते त्यांची? त्याला 1.25 किलोचं पक्षी तयार व्हायला 4 महिने लागतात. अंड्यावर त्या पक्षीला यायला 6 महिने लागतात. कुक्कुटपालन करताना नेमकं किती गुंतवणुकीत केलं पाहिजे किंवा किती पिल्लांपासून सुरुवात केली पाहिजे, असे प्रत्येकाचा हा प्रश्न असतो कॉमन. आता नवीन स्टार्टअप असेल तर त्यांनी 1000 पक्षापासून पण चालू केला पाहिजे. जसं मी आता सांगतो की जास्त जर कमी जर केलं तर तिथं लेबर कॉस्टिंग वगैरे हे जर विचार जर केला तर तो वाढतो. आणि जर तुम्ही तेच जर 5000 पक्षासाठी जर केलं तर तुमचा प्रॉफिट ऑफ मार्जिन वाढेल आणि 1000 पक्षामध्ये तितकं प्रॉफिट तुम्हाला राहणार. एक समजा सुरुवात करताना 5000 पक्षांपासून सुरुवात केली पाहिजे. समजा सरासरी किती गुंतवणूक लागू शकते बरं? एक 5000 पक्षांचं जर शेड आपल्याला बांधायचं असेल तर एक 160 बाय 30चं शेड लागतं. त्यासाठी समजा एक साधारण आपण 250 रुपये प्रति स्क्वेअर फूट प्रमाणे खर्च आपल्याला बांधकामापर्यंत येतो, समजा कन्स्ट्रक्शन लेवल पर्यंत. अच्छा. त्याच्यामुळे शेड तुमचं पूर्ण उभा होणार आणि जे काय बाकी लागेल मग चिक्सची कॉस्ट म्हणा, फीडची कॉस्ट म्हणा, हे त्याच्या व्यतिरिक्त येईल समजा. पण एक 250 रुपये प्रति स्क्वेअर फूट एवढा आपल्याला कन्स्ट्रक्शनला खर्च येतो समजा. बरं, चिक्सच्या प्राइस विषयी जर आपल्याला जर एखादा जर अंदाज सांगायचा ठरला तर कसे असतात त्याचे प्राइजेस? आता आपले जे कावेरी सोनाली जी हे 2 व्हरायटी आहेत याचा एक साधारण 20 ते 25 रुपयापर्यंत त्याचा रेट राहतो. आपला रेट समजा प्रत्येक 8 दिवसाला आपण त्याचा रेट चेंज करतो. ज्या हिशोबाने मार्केट असेल त्या हिशोबाने आपण चालतो समजा. एक 20 ते 25 रुपयाच्या मेळात रेट याचा असतो समजा. आणि गावरांचं काय चालू आहे? गावरांचं पण आपण एक 27-28 रुपयापर्यंत चिक्स सध्या देतो. किती दिवसाचे असतं सर? 1 दिवसाची. आपण पूर्ण जे आहे 1 दिवसाचे चिक्सचाच तुम्हाला रेट सांगितला. जर कोणाची बुकिंग असेल किंवा मला 15 दिवसाचे पाहिजेत, 1 महिन्याचे पाहिजेत तर आम्ही त्यांना देतो. पण ते प्री बुकिंग मध्ये आपण देतो त्यांना समजा, म्हणजे ऑर्डर ती आधी घेतल्या जाते आणि मग त्यांना आपण ते तयार करून देतो. बरेच लोकांचं असं म्हणणं असतं की कुक्कुटपालन हा व्यवसाय सध्या तरी परवडत नाही, असे बरेच जण लोक कमेंटमध्ये सांगतात. तर तुम्हाला काय वाटतं या विचारावर? नाही, असा कुठलाच व्यवसाय नाहीये की तो परवडत नाही. जर आपण आपल्या पूर्ण इच्छाशक्तीने जर एखादी गोष्ट करायची जर ठरवली तर ते माणूस 100% सक्सेस करतो. आता जो आयुष्यभर जर कारण सांगत असेल तो प्रत्येक गोष्टीत कारणच सांगणार आहे. असं काही नाही की पोल्ट्रीमध्ये परवडत नाही किंवा नाही. आमच्या वडिलांनी जे चालू केलं तर ते 100 पक्षांपासून चालू केलं होतं. आज आमच्याकडे 3.5 लाख पक्ष्यांचं इंटिग्रेशन आहे, जे की आम्ही आजूबाजूला एक 100 किलोमीटरच्या रेडियस मध्ये पक्ष्यांना आम्ही पक्षी सांभाळण्यासाठी देतो. आमची स्वतःची हॅचरी आहे, स्वतःचं ब्रीडर फार्म आहे. आज आमचं स्वतःचं ब्रीडर फार्म आहे. एक 40,000 पक्ष्यांचं ब्रीडर फार्म आहे. त्याच्यातनं एक रोजचं समजा आमचं एक कलेक्शन 25,000 ते 26,000 अंड्याचं रोजचं कलेक्शन आमचं आहे समजा. जर प्रॉफिटेबल नसतं तर 1990 ला वडिलांनी चालू केलं तर आज आमची दुसरी पिढी, आज आम्ही दोघं मिळून करतोय तर ते शक्य होत नाही समजा. पण फक्त माणसांनी तितका त्याग केला पाहिजे, त्या गोष्टीच्या मागे लागलं पाहिजे. आता आडी अडचणी ह्या प्रत्येक व्यवसायामध्ये आहेत. असं नाही की आडी अडचण नाहीये म्हणून, पण माणसाने ते सहन केलं पाहिजे आणि पुढे चाललं पाहिजे. योग्यरीत्या जर पोल्ट्री जर केलं, सगळ्या गोष्टी जर टायमाला जर केल्या, माणूस हा असा आहे की माणूस खोटं बोलू शकतो, पण कोंबडी हे असे तुम्ही जर त्याला खाद्य दिलं तर ते खाणार, ते मोठी होणार, ती खोटं बोलणार नाही, ती म्हणणार नाही मी उपाशीची. बरोबर, अशा गोष्टी आहेत. भरपूर ठिकाणी फार्म झाले आणि एन्व्हायरमेंट मध्ये
तेवढा बॅक्टेरियल लोड पण वाढत चाललेला आहे. बरोबर आहे, 100%. तो बॅक्टेरियल लोड कमी करण्यासाठी आपल्याला आपल्या फार्मची काळजी घेणं गरजेचं आहे. येस. आज फार्मर काय करतात की आपल्याकडनं काय चुका होत आहेत त्याच्याकडे लक्ष नाही, बरोबर. फक्त लॉस होतोय. लॉस कोणत्या कारणानं होतोय हा आयडेंटिफाय केला जातो. 100%. त्यामुळे लोक म्हणताय की आज पोल्ट्रीमध्ये परवडत नाहीये, लॉस होतोय. हम्म. हा भाग वेगळा आहे, पण आपण जे चुका केलेल्या आहेत त्या लक्षात घेतल्या जात नाही. बरोबर आहे sir. त्याच्यामध्ये तुमचं व्हॅक्सिन शेड्यूल असेल, कमर्शियल जरी असेल तर त्याला व्हॅक्सिन शेड्यूल त्याला थोडं फॉलो घेतलं पाहिजे. 100%. जे ब्रीडर फार्म असतील त्याचे ब्रीडर फार्मचे व्हॅक्सिन शेड्यूल तेवढे फॉलो घेतले पाहिजे. त्याच्यानंतर तुमचे जे आतमध्ये कोणते पण वाहन येत आहे, व्हेकल येत आहे, त्याच्यानंतर तुम्ही कोणते बाहेरचे व्हिजिटर्स येत आहेत त्यांना तेवढे टिपकी फुटपाथला पाणी ठेवून स्प्रे वगैरे करून आतमध्ये सोडलं पाहिजे. बरोबर आहे. जर गरजेचं असेल तरच व्हिजिट केले पाहिजे. अनावश्यक गरजांचे व्हिजिट टाळली पाहिजे. टाळले पाहिजे. तर तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट मार्जिन तेवढे दिसणार आहे. एक तर मेडिसिनवरचा खर्च कमी झाला तर तुमचा ऑटोमॅटिकली ते प्रॉफिट मध्ये प्रॉफिट मध्ये convert. कन्वर्ट होणार. पण जर मेडिसिनचा खर्च वाढत चालला तर तो प्रॉफिट मध्ये कन्वर्ट नाही होणार, तो लॉस मध्ये कन्वर्ट होणार. आणि गावरान कुक्कुटपालन असेल किंवा दुसरी पोल्ट्री असेल, सोनाली असेल, आर असतील, पातळडी असेल किंवा आपले व्हाईट बर्ड्स असतील, ह्यांच्यामध्ये प्रॉफिट मार्जिन कसं राहतं या व्यवसायामध्ये? आता प्रॉफिट ऑफ मार्जिन जर बघितलं हा. तर आज कावेरी जे आहे ते मार्केट रेटनुसार चालतं. बरोबर. हा. पण सोनाली आणि गावरान जे आहे तर हे तुमची पक्ष्यांची क्वालिटीवर सगळा त्याचा रेट डिपेंड करतो. बरोबर. आता कावेरीचं जर आज बघितलं तर जो आजचा मार्केट आहे तर आज 160 रुपये प्रति किलो त्याला दर आहे समजा. बरोबर. आणि जर त्याची कॉस्टिंग बघितली तर 110-15 रुपयाच्या आसपास त्याची कॉस्टिंग येते. बरोबर. म्हणजे एक समजा साधारण एक 45-50 रुपये प्रति किलो आजच्या हिशोबाने राहत आहे. आणि सोनाली जर तुम्ही करत असताल, सोनाली झालं, गावरान झालं, जर त्याची क्वालिटी चांगली असेल तर क्वालिटीवर त्याचा रेट डिसाईड केला जातो. तसं त्याचा 200 रुपयापासून 300 रुपयापर्यंत रेट आहे समजा. अच्छा. आता तुम्ही पक्षीचं संगोपन कसं करणार, पक्षी तयार कसा करणार याच्यावरती सगळा रेट आहे. तर मार्केटमध्ये लोक सांगतात एक, आणि म्हणजे आज जनतेचं दिशाभूल होत आहे जास्त तर, की आपण स्वतः जर केलं की बाबा नेमकं काय होतंय. आता जास्त तर म्हणजे पहिलं जे मार्जिन आहे शेतकऱ्याचं ते चिक्स मध्येच निघून जाते. आज जर गावरानचं चिक्स बघितलं 60 रुपयाला एक दिवसात चिक्स आहे, हा. एक महिन्याचा घेतला 150 रुपयाला आहे, तर शेतकऱ्याला मार्जिन राहणारच नाहीये ना. Yes, yes. हा, म्हणजे शेतकऱ्यांनी तो विचार केला पाहिजे समजा की जे पक्षी 20-25 रुपयात जो भेटतोय तो जर तुम्ही इतक्या महाग जर घेत असतील, 60 रुपयाला 100 रुपयाला जर घेत असतील तर तुमचं प्रॉफिट ऑफ मार्जिन तिथंच कमी होत आहे. Yes. आणि जितकं तुम्ही फीड चांगल्या रीते जर पक्ष्यांना जर दिलं तर ते वजन चांगल्या प्रकारे घेणार आहे आणि प्रॉफिट तुमचा वाढणार आहे समजा. तर फिडिंग बद्दल काय सांगाल? आता फिडिंग जर असेल, जर समजा आता तुम्ही जर रेडी फीड जर वापरलं तर हा. त्यांनी तुमची कॉस्टिंग थोडी वाढेल. हा. पण आजाराला बळी पाडण्याचा जो प्रमाण आहे ते रेडी फीडनी ते तुमचं कमी होईल. बरोबर. जर समजा कोणाला जर कॉस्ट ऑफ फिडिंग जर कमी करायचे असेल हा. तर तुम्ही वेस्टेज तर माझं म्हणणे वापरलंच नाही पाहिजे. बरोबर. कारण वेस्टेजने आजारी पडण्याचं जे प्रमाण हा. आहे ते 100% वाढतं. अच्छा. हा, तुम्ही जे हॉटेल वेस्टेज वगैरे जे म्हणतात तर ते वापरलं नाही पाहिजे. हा, कारण की आपल्याला माहित नसतं ते अन्न सडलेलं आहे, कसं आहे, काय आहे, काय नाही ते. हा. तर त्यांनी पक्षी आजारी पडला जातो. तर बरोबर. तुम्हाला जर कॉस्ट कटिंग करायचं असेल तर तुम्ही मेथी घास आहे चांगला पर्याय आहे. ते हो. तुम्ही वापरू शकता पक्ष्यांना. हायड्रोपोनिक जे आहे ते तुम्ही पक्ष्यांना वापरू शकतात. बरोबर. आजोला म्हणून आहे ते तुम्ही वापरू शकतात. हे जर तुम्ही 2-3 गोष्टी जर वापरल्या तर याने तुमची कॉस्ट ऑफ फिडिंग कमी होऊ शकते. आता बरोबर. बीएसएफ म्हणून एक आहे, बीएसएफ लार्वा फार्मिंग, ते जरी तुम्ही वापरलं, आळी जी आपण म्हणतो Yes. ती जरी वापरली तर त्यांनी पण तुमची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी होऊ शकते. पण हा लोकांचा गैरसमज आहे की वेस्टेज टाकून पक्षी मोठा होतो. अच्छा. हा, वेस्टेजवर पक्षी मोठा कधीच होणार नाही. हम्म. कारण की जर पक्षाला जर त्याला खायला भेटलं तरच त्याची ग्रोथ होणार आहे. बरोबर. जर त्याला प्रॉपर फिडिंगच नाही भेटलं तर ग्रोथ होणार नाही. Yes. हा, तो पण एक समजा मोठी अडचण आहे. समजा तुम्ही फीड मध्ये समजा जे आपण वापरतो, फीड मध्ये सोया असतो समजा, मका असते, हा. आणि जे रेडी फीड मार्केटमध्ये भेटतं त्याचे म्हणजे बॅलन्स फीड असतं ते पूर्ण, किंवा पक्ष्यांसाठी सेपरेट पक्ष्यांसाठीच तयार केलेलं असतं. बरोबर. तर त्यांनी थोडी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढते तुमची, पण आजाराला वगैरे पक्षी जास्त बळी पडत नाही. आता कुक्कुटपालन करताना वेगवेगळ्या प्रकारचे कुक्कुटपालन असतात. एक बंदिस्त असेल किंवा अर्ध बंदिस्त असेल. तर प्रामुख्याने कोणत्या कुक्कुटपालनाचा विचार केला पाहिजे? आता जर तुम्ही कावेरी जर करत असताल तर हे पूर्णपणे बंदिस्त केलेलंच कधी पण बेनिफिट राहील, अच्छा. म्हणजे फायदेशीर राहील समजा. जर तुम्ही सोनाली करत जर असाल तर सोनालीमध्ये तुम्ही फ्री रेंजला जरी केलं तरी चालते, कारण त्या पक्षाची रोगप्रतिकार शक्ती चांगली. तो बरोबर. पक्षी
म्हणजे वातावरणाला लवकर ऍडजस्ट करून घेतो समजा. बरोबर. पण आजचं जर बघितलं तर उन्हाळ्याचा जो काळ आहे, लोकांचं अडचण काय येते की ठीक आहे फ्री रेंज करायचं बरोबर, पण पक्ष्यांना सावली नसती. सावली हे पक्ष्यांना गरजेचं आहे. बरोबर. दुपारी पाण्याचं जे आहे, की बाबा पाणी जर गरम होत असेल तर त्या टायमाला त्यांना थंड पाणी भेटलं पाहिजे. अच्छा. आता याच्यामध्ये काय होतं की जास्त ऊन असल्यामुळं तर पक्ष्यांना व्हिटॅमिन सी हे भेटलं पाहिजे समजा. बरोबर. तर अशा जर काही छोट्या छोट्या गोष्टींची जर आपण विचार जर केला आणि पक्ष्यांना जर तुम्ही त्याप्रमाणे जर ट्रीट केलं तर तुमचं मरतुकीचं प्रमाण म्हणा की कमी होईल. आता फ्री रेंज मध्ये जर समजा तुम्ही करणार असतील तर त्याला बाबा बाहेर सावली पाहिजे, झाडं पाहिजे. बरोबर. तर सावली जर असेल तर तेवढी अडचण येत नाही पक्ष्यांना समजा. अच्छा. आणि सोनाली जे आहे फ्री रेंजला ते जास्त लवकर अडॅप्ट होऊन जाते समजा. तर व्यवसाय चालू करताना हे कुक्कुटपालन चालू करताना नेमकी प्री तयारी काय असली पाहिजे त्यांची? नाही, कुक्कुटपालन चालू करताना प्रशिक्षण हे गरजेचं राहणार आहे. हा. कारण की समजा एखादा नवीन माणूस असेल, त्याला पोल्ट्री क्षेत्रातलं काहीच माहित नसेल, तर त्याला त्या अडचणी भरपूर येऊ शकतात. बरोबर. तर त्यांनी एक समजा बेसिक नॉलेज तरी पोल्ट्री बद्दल घेतलं पाहिजे. त्यांनी एक हा. प्रशिक्षण घेतलं पाहिजे की त्याच्यामध्ये त्याला कळायला पाहिजे की बाबा पक्ष्यांचं संगोपन कसं केलं जातं, ब्रूडिंग कशी केली जाते, पक्ष्यांना शेडमध्ये फार्ममध्ये आल्यानंतर कुठली काळजी घेतली पाहिजे. म्हणजे हे त्याने प्रशिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. बरोबर. जर प्रशिक्षण घेतलेलं नसेल तर त्याला त्याच्याबद्दल काहीच माहिती नसते. 100%. माहिती नसल्यानंतर तो लॉस जाण्याचे चान्सेस त्याचे जास्त वाढतात. बरोबर. त्याच्यामुळे प्रशिक्षण हे त्यांनी घेतलं पाहिजे. एक बेसिक नॉलेज घेतलं पाहिजे. बाबा पक्षी आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, त्याला लसीकरण किती प्रकारचे असतात, ते लसीकरण आपण कशा प्रकारे केले पाहिजे, हे त्यांनी एक थोडं नॉलेज घेतलं पाहिजे. बाबा त्याला पक्षाला उन्हाळा असेल तर काय केलं पाहिजे, थंडी असेल तर काय केलं पाहिजे, पाऊस काळ असेल तर काय केलं पाहिजे, हे एक बेसिक नॉलेज घेतलं पाहिजे. म्हणजे प्रशिक्षण हे घेतलंच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट सर, आता आपण तुमच्या हॅचरीकडे येऊया. आता जे काही फंडामेंटल्स पिलर असतात तुम्ही ऑलमोस्ट पूर्ण कव्हरच केलेले आहेत. सामान्य माणसांना किंवा जनसामान्याला पडणारे प्रश्नाचे उत्तर दिलेले आहेत. आता आपण थोडं हॅचरी बद्दल चर्चा करूया. तर आपली जी हॅचरी आहे त्या हॅचरीची पूर्ण प्रोसेस कशा प्रकारे चालते आता? आता हॅचरीमध्ये आपले स्वतःचे ब्रीडर फार्म आहेत. आपण तिथलेच अंडे घेतो. हा. ते अंडे पहिल्यांदा साफ केले जातात. साफ केल्यानंतर हॅचरीमध्ये सेटिंग केली जाते. सेटिंग केल्यानंतर त्याचं 18 दिवस सेटरमध्ये ठेवले जातात. हा. 18 दिवसानंतर 19व्या दिवशी आपण त्याला हॅचरमध्ये ट्रान्सफर करतो. 21व्या दिवशी पक्षी पूर्ण रेडी होतो. पक्षी रेडी झाल्यानंतर आपण त्याला पुल आउट करतो. पक्षी बाहेर काढल्यानंतर त्याला पहिल्या दिवसाचं व्हॅक्सिन केलं जातं. अच्छा. आणि पहिल्या दिवसाचं व्हॅक्सिन केल्यानंतर आपण फार्मवरती ज्यांची ऑर्डर आहे त्या ऑर्डर प्रमाणे आपण फार्मवरती डिलिव्हरी देतो. कुठं कुठं देत आहे आपण पिल्ले? आता सध्या आपण म्हणजे महाराष्ट्रात पण चालू आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर आपले 6 ते 7 राज्यांमध्ये काम चालू आहे. तर आपण म्हणजे असं रेग्युलर प्रशिक्षण वगैरे घेत नाहीयेत. बरं. पण जो व्यक्ती आपल्याकडनं पक्षी वगैरे घेत असेल तर त्यांना आम्ही फ्री ऑफ कॉस्ट प्रशिक्षण देतो. समजा की बाबा त्यांनी एक बेसिक नॉलेज त्यांना देणं गरजेचं असतं. बाबा यांनी कशा प्रकारे केलं पाहिजे, तर ते आम्ही त्यांना पुरवतो. समजा एखाद्या शेतकऱ्याने किंवा युवकाने आपल्याकडून पिल्लांची ऑर्डर दिली तर किती दिवसामध्ये त्यांना पिल्ला हँडओव्हर होतात? ऑर्डर दिल्यापासून एक 8 ते 10 दिवसामध्ये आपण त्यांना पक्षी देतो. समजा सर, आम्हाला ज्या गोष्टी या कुक्कुटपालनाविषयी सुचतात त्या आम्ही पूर्ण विचारलेल्या आहेत. पण या व्यतिरिक्तही आपल्या प्रेक्षकांना जर तुम्हाला काही माहिती द्यायची असेल तर तुम्ही या व्यतिरिक्तही देऊ शकता त्यांना. नाही, पोल्ट्रीमध्ये काय झालंय आजच्या वाढत्या काळामध्ये की प्रत्येक नवीन माणसाला वाटते की मी पोल्ट्री करावं. पण लोक त्याचा विचार करत नाही की बाबा आपण कोणत्या रीती केली पाहिजे, कशा रीती केलं पाहिजे. आपण समजा एखादी वस्तू घेतोय, समजा ठीक आहे आपण एखादी वस्तू 10 रुपयाला घेतोय, पण आपण ही समजा सांभाळल्यानंतर याचे 10चे किती रुपये होणार आहेत हे विचार केला नाही पाहिजे. विचार केला पाहिजे समजा शेतकऱ्यांनी. जर त्यांची आधीच जर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जर आधीच वाढत असेल तर त्याला पुढं तितकं जर मार्जिन जर राहत नसेल तर मग ती गोष्ट आधी भरपूर गरजेची आहे. समजा आता गावरांच्या नावाखाली लोक की भरपूर म्हणजे फसवीचं आहे. समजा आता गावरांच्या नावाखाली सगळे मिक्स पिल्ले येतात. म्हणजे 1 महिन्याच्या पक्ष्यामध्ये 100 ग्रॅमचा पक्षी पण दिसतो आणि 400 ग्रॅमचा पक्षी पण दिसतो. म्हणजे ह्या गोष्टींचं लक्ष बघितलं पाहिजे. आणि लोकांनी समजा स्वतःचं मार्केट स्वतः तयार करण्याचे जर मागे जर लागले तर त्यांचं बेनिफिट किंवा प्रॉफिट ऑफ मार्जिन हे वाढू शकतं. समजा आपण जर समजा सिटीच्या जवळ असतो किंवा गावात असतो तर आपण समजा 1000 पक्षापासून जरी स्टार्ट केलं, पण अंड्याचं जे मार्केट आहे जर आपण स्वतः जर तयार केलं, स्वतः ब्रँडिंग करून जर विकलं तर तुमचं प्रॉफिट ऑफ मार्जिन वाढू शकतं. स्टार्टअप विषयी आता प्रत्येकाची एक आवड असती. आपल्याला कोणत्या क्षेत्रात आवड आहे आपण ते पहिलं केलं पाहिजे.
बरोबर. आता समजा मी पोल्ट्री करतोय म्हणून सगळ्यांनीच पोल्ट्री करणं हे पण योग्य योग्य नाही. नाही, बरोबर. ज्यांनी त्यांनी त्याची आवड ओळखली पाहिजे. हा बरोबर. ठीक आहे, आपल्याला पोल्ट्री बद्दल जर माहिती असेल तर आम्ही 100% माहिती देतो, 100% आम्ही प्रशिक्षण देतो. शेतकऱ्याचा होता येईल तेवढा फायदा करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतो समजा. बरोबर. तर फक्त हा करतोय म्हणून जर करत असले किंवा तो करतोय म्हणून करत असले तर त्यांनी अडचणी वाढतात. समजा आपण स्वतः आपल्याला जर वाटत असेल की आपण पोल्ट्री केलं पाहिजे किंवा आपल्याला XYZ अजून कुठली काय वाटतं ते केलं पाहिजे, जर पूर्ण इच्छाशक्तीने जर एखादी गोष्ट केली तर ते सक्सेसकडे आपल्याला आपोआप वाटचाल आपली होती समजा. आज वडिलांनी 1990ला हे स्टार्टअप चालू केलं होतं, मगाशी त्यांनी सांगितलं आपल्याला. तर आजपर्यंत इथपर्यंत तुम्ही आता सर्वांनी मिळून आणलेलं आहे. तर येत्या 5 ते 6 वर्षामध्ये काय असं गोल आहे का की आपली कंपनी इथपर्यंत पोहोचली पाहिजे? हो, येणाऱ्या काळात निश्चित म्हणजे आमचे स्वप्न आहेत की आपलं होता येईल तेवढं की बाबा एक शेतकऱ्यापर्यंत, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याची फसवणूक नाही झाली पाहिजे. योग्यरीत्या समजा जी व्हरायटी पाहिजे तेच व्हरायटी आपण त्यांना दिली पाहिजे समजा. बरोबर. आणि आता समजा आम्ही आता इंटिग्रेशन करत आहोत सध्या, आणि येणाऱ्या काही काळामध्ये आम्ही स्वतःचं कटिंगचं पण नियोजन आहे आमचं की बाबा स्वतः मार्केटमध्ये आम्ही स्वतः म्हणजे गावरान जे आहे की बाबा गावरान ऍक्च्युअली जे आहे ते आम्ही कटिंग करून ग्राहकापर्यंत देण्याची आमची पोहोचायचं. म्हणजे आपल्याच आउटलेट बॅक. हो, आपल्यात आउटलेट असले पाहिजे. आणि मगाशी तुम्ही सांगत होते सर मला की 100 किलोमीटरच्या आतमध्ये जर असतील ते तुम्ही माल देताय किंवा ती कॉन्सेप्ट काय आहे ती? जर एखादा शेतकरी म्हणजे आष्टी तालुक्याच्या आसपास आपल्या 100 किलोमीटरच्या रेडियस मध्ये जर असेल तर आम्ही त्या शेतकऱ्यांसाठी पिल्ल पण आम्ही स्वतः पुरवतो. म्हणजे त्याला आपलं इंटिग्रेशन फार्मिंग असं म्हणतो. आपण गावरांची पिल्ल त्यांना पुरवतो. आमचा सुपरवायझर असतो, आमच्या डॉक्टरांची व्हिजिट असते रेग्युलर. त्यांना पिल्ल, खाद्य, मेडिसिन हे टोटल आम्ही सप्लाय करतो. इन्व्हेस्टमेंट टोटल आमची असते. आणि जे काय त्यांना फक्त आपण ग्रोईंग चार्ज देतो किंवा त्यांनी सांभाळल्याबद्दल, म्हणजे त्यांनी शेड वगैरे बांधायचं आणि देखरेख त्यांनी करायची, तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना पेमेंट करतो. आणि दुसरं एक कन्सेप्ट असा आहे आमचं की शेतकऱ्याला पिल्ल, खाद्य पूर्ण आम्ही सप्लाय करणार आणि जो काय प्रॉफिट होईल तो दोघांमध्ये 50% राहतो. मग शेतकऱ्याकडे बाजू असते बाबा स्वतःचं शेड आणि मेहनत, आणि आम्ही पूर्ण समजा चिक्स, फीड आणि मेडिसिन हे त्यांना आम्ही सप्लाय करतो. टेक्निकल सपोर्ट पूर्ण आमचा असतो आणि परत सेल करण्याची जिम्मेदारी पण 100% आमची असते. अच्छा, 50-50 काम करतात. हो, जो काय प्रॉफिट होईल तो 50-50% वर आम्ही काम करतो. प्रेक्षकांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये सरांची जर्नी बघितलेली आहे. ज्या जागेवर बसलेलो आहोत आपण, ही जागेची स्थापना सरांच्या वडिलांनी केली होती. इथे एक छोटंसं हॅचरीचं एक स्टार्टअप चालू केलं होतं. आज 1990 पासून स्टार्टअप चालू होतं, आज 2026 चालू आहे. तुम्ही कॅल्क्युलेशन करा, एक किती वर्ष झालेले आहेत, तरी स्टार्टअप फक्त आज वाढतच चाललेलं आहे. ते फक्त त्याच्या मागे सगळ्यांची मेहनत आहे, एका कुटुंबाची. फक्त सर्वात महत्त्वाचं, कोणताही व्यवसाय जर तुम्हाला वाढवायचा असेल तर तुमचा पॉझिटिव्ह अप्रोच असणं खूप गरजेचं आहे, आणि तोच अप्रोच घेऊन सगळी फॅमिली चाललेली आहे. जर तुम्हाला कुक्कुटपालन करायचं असेल, पिल्लांची आवश्यकता असेल, तर सरांकडे खूप चांगल्या क्वालिटीचे पिल्लं अवेलेबल आहेत. ते जे अंडे असतात त्याच्यातून आपण पिल्लं काढतो, त्यांचे पॅरेंट्स पक्षी स्वतः ते बनवतात आणि त्याच अंड्यांपासून ते हॅचरीमध्ये टाकून त्यापासून पिल्लं काढतात आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. म्हणजे एका रूफखाली सर्व ही प्रोसेस चालते. त्यामुळे जर तुम्हाला कुक्कुटपालन करायचं असेल, पिल्लांची आवश्यकता असेल, तर सरांचा नंबर आपण स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्या नंबरला फोन करा आणि अधिकची माहिती घ्या. प्रेक्षकांनो, उद्योग मार्ग तुमच्यासाठी असेच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला पुढचा टॉपिक किंवा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या व्यवसाय संदर्भात पाहिजे, कॉमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आपल्याला त्यावर विचार करायला जमेल. जय हिंद.